Students, in previous video we have seen different criteria for classification of animals. So in that criteria, body organization, then body symmetry, then body cavity and body segmentations. So these are some criteria which are used for classification of animal. So we have already seen about that. Now today we are going to start different phylums from non-chordates. So you know about that. So in non-chordate subkingdom non-chordates, there are 10 different phyla are present, and the names of that phyla you know about that. So the here the different phyla are Porifera, Cnidaria, then Platyhelminthes, Escalhelminthes, then Annelida, Arthropoda, Mollusca, Echinodermata, Hemichordata. All these different are phyla which are present in non-chordates. Now we are going to study different characteristics which are present in these all phyla. So first phyla, that is a phylum Porifera. So here see Porifera. So all these phylums have a specific names. या प्रत्येक फायलमला काय त्याचा स्पेसिफिक नेम्स आहे. सो दॅट हॅज अ स्पेसिफिक मीनिंग्स. त्या प्रत्येकाला एक काय स्पेसिफिक मीनिंग आहे असं आपण म्हणू शकतो. सो पोरिफेरा, पोर्स मीन्स होल्स. सो जनरली द ॲनिमल्स विच आर प्रेझेंट इन धिस फायलम दे हॅव पोर्स ऑन देअर बॉडीज. तर या फायलममध्ये इन्क्लूड असणारे जे ॲनिमल्स आहेत मोस्टली तर त्यांच्या बॉडीवर काय असतात पोर्स प्रेझेंट असतात. सो दिस इज अ पोरिफेरा. सो नाउ सी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पोरिफेरा. दीज ॲनिमल्स आर विथ द सिम्पलेस्ट बॉडी प्लान अँड आर कॉल्ड ॲज द स्पॉन्जेस. हे जे ॲनिमल्स आहेत या फायलममधले तर त्यांच्यामध्ये बॉडी प्लान जे आहे म्हणजे बॉडी काय आहे सिम्पल आहे आणि जनरली या फायलमध्ये असणारे जे काय ॲनिमल्स आहेत तर ते स्पॉन्जेस आहेत. स्पॉन्ज दे बिअर न्यूमरस पोर्स ऑन द बॉडी अँड दीज पोर्स आर कॉल्ड ॲज अ ऑस्टिया ऑर ऑस्क्युला. तर याच्यामध्ये पूर्ण बॉडी जी आहे तर त्याच्यावर काय असतं पोर्स प्रेझेंट असतात. त्या पोर्सना ऑस्टिया असं म्हटलं जातं किंवा सिंगल जे आहे तर ते ऑस्क्युला असं आपण त्याला म्हणू शकतो. तर याच्यामध्ये आणखीन आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स काही सांगता येतील. These are the aquatic animals. Most of them are marine and few are freshwater dwellers. याच्यामध्ये जे ॲनिमल्स आहेत तर ते काय मोस्टली सगळे ॲनिमल्स जे आहेत तर ते कसे आहेत ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत. त्याच्यामध्ये पण मोस्ट ऑफ मराइन वॉटर म्हणजे सी वॉटरमध्ये राहणारे आहेत अँड सम ओनली सम स्पीसीज आर प्रेझेंट इन फ्रेश वॉटर. मोस्ट ऑफ ॲनिमल्स हॅव असिमेट्रिकल बॉडी. बऱ्याच ह्या बॉडी ॲनिमल्समध्ये बॉडी प्लान जो आहे सिमेट्री जी आहे तर ती असिमेट्री आहे म्हणजे अनियमित आकाराचे काही असतात हे स्पॉन्जेस आहेत. सो दे डू नॉट सेक्शन्ड इन टू हॉल्स. याच्यामध्ये आपण त्याचे दोन समान भाग करू शकत नाही. दीज ॲनिमल्स हॅव स्पेशल टाईप ऑफ सेल्स विच आर कॉल्ड ॲज अ कॉलर सेल. तर यांच्यामध्ये काय स्पेशल टाईपचे सेल्स प्रेझेंट असतात त्यांना कॉलर सेल्स असं म्हटलं जातं. दीज ॲनिमल्स ऑलवेज अटॅच्ड टू द सबस्ट्रॅटम. हेन्स दे डू नॉट शोज लोकोमोशन. हेन्स दे आर रेफर्ड ॲज अ सेडिमेंटरी ॲनिमल्स. आता हे असे ॲनिमल्स आहेत ज्यांना सेडिमेंटरी ॲनिमल्स असं म्हटलं जातं. म्हणजे ते एकाच जागी काय असतात स्थिर असतात. जसे प्लांट्स एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी लोकोमोशन करू शकत नाहीत तसं हे जे ॲनिमल्स आहेत तर ते सबस्ट्रॅटमला काय असतात अटॅच्ड असतात. म्हणजे इथं काय असतं त्यांच्यामध्ये तळाला काय असतं एक सबस्ट्रॅटम प्रेझेंट असतो तर त्याला ते काय असतात अटॅच्ड असतात आणि म्हणून ते काय करू शकत नाही लोकोमोशन करू शकत नाही आणि म्हणून यांना सेडेंटरी ॲनिमल्स असं म्हटलं जातं.
their spongy body is supported by spicules or spongy fibers. Spicules are made up of calcium carbonate or silica. आता यांची जी बॉडी आहे तर त्याला सपोर्ट करण्यासाठी इंटरनली जसं ह्युमन्समध्ये काय असतं, बोन्स प्रेझेंट असतात, त्याचं फ्रेमवर्क प्रेझेंट असतं, तर तसं त्या टाईपमध्ये आपण म्हणू शकतो असं की ह्या स्पॉन्जेसमध्ये काय असतात, एकतर स्पिक्युल्स असतात किंवा काय असतात त्याच्यामध्ये स्पॉन्जिन फायबर्स असतात विच गिव्ह सपोर्ट टू द स्पॉन्जेस, स्पॉन्जेला या स्पॉन्जेसना सपोर्ट करण्यासाठी. आता हे जे स्पिक्युल्स आहेत तर ते कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकापासून तयार झालेले असतात. देन नेक्स्ट सी कॅरेक्टरिस्टिक, दीज ॲनिमल्स feed upon small organisms taken in their body along with water. आता बघा यांच्यामध्ये फूड जे एंगल्फ आहे म्हणजे खाण्याची जी पद्धती आहे तर ती कशी असते, त्याच्या पूर्ण बॉडीवर काय असतात, छोटे छोटे पोर्स असतात, याच्यामधून वॉटर कंटिन्युअसली यांच्या बॉडीमध्ये एंटर होत असतं. त्या वॉटर थ्रू काय होतात, स्मॉलर फूड मटेरियल जे आहेत तर ते त्यांच्या बॉडीमध्ये एंटर होतात. वॉटर इज टेकन आउट through the ostia and given out through the oscula. आता याच्यामध्ये वॉटर जे आहे तर ते काय होतं, या ऑस्टियामधून आतमध्ये येतं आणि ऑस्क्युलममधून काय होतं, बाहेर पडत असतं. कंटिन्युअस ही प्रोसेस जी आहे वॉटर सर्क्युलेशन आपण म्हणू शकतो याला, ही प्रोसेस काय होते कंटिन्युअस याच्यामध्ये होत असते. त्याच्यानंतर बघा, दीज ॲनिमल्स रिप्रोड्यूस बाय बडिंग. यांच्यामध्ये जे रिप्रोडक्शन होतं तर ते मेनली सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे आणि बडिंग टाईपचं यांच्यामध्ये काय आहे रिप्रोडक्शन होतं, म्हणजे बर्ड फॉर्म होतो या स्पॉन्जला आणि तो काय होतो पॅरेंट स्पॉन्जपासून डिटॅच होतो, सेपरेट होतो अँड ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून काय होतं त्याची ग्रोथ होते. सो अँड ऑल्सो दीज रिप्रोड्यूस बाय सेक्शुअली. यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन सुद्धा होतं आणि by the production of male and female gametes. Besides their good ability of regeneration. याच्याशिवाय आणखीन त्यांच्यामध्ये रिजनरेशन ही जी काय ॲबिलिटी आहे तर ती पण होते. रिजनरेशन म्हणजे पुन्हा तयार होणे. जसं एखादा पार्ट काय झाला निघून गेला तर त्याच्यापासून नवीन बॉडी पार्ट जो आहे तर तो काय होतो तयार होतो, ज्याला आपण रिजनरेशन म्हणतो. तर ही रिजनरेशनची प्रोसेस जी आहे ॲबिलिटी आहे तर ती स्पॉन्जेसमध्ये आपल्याला दिसून येते. आता याचे एक्झाम्पल्स बघूया, काही एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतील. सायकॉन, यू स्पॉन्जिला, सो दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ बाथ स्पॉन्ज. देन हायड्रोनिमा, यू प्लेक्टेलिया. तर हे काय काही एक्झाम्पल्स आहेत या पोरिफेराचे. ओके, सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पोरिफेरा. नाउ सेकंड फायलम इज फायलम Coelenterata, or it is also called as a Nidaria. So formerly it is called as a Coelenterata, but now today this is called as a Nidaria. So body of these animals is cylindrical or umbrella like. तर यांच्यामध्ये जी बॉडी आहे तर ते एक तर काय असते सिलेंडर सारखी असते किंवा अम्ब्रेला लाईक असते, बॉडी प्रेझेंट असते. सो if it is cylindrical it is called as a polyp. जेव्हा बॉडी सिलेंड्रिकल असते so that is a polyp, and when it is umbrella like so that is a medusa. जेव्हा umbrella सारखी बॉडी असते तेव्हा त्याला मेडुसा असं म्हटलं जातं, जेव्हा सिलेंड्रिकल बॉडी असते तेव्हा त्याला पॉलिप असं म्हटलं जातं. मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर मराईन. त्याच्यामधले बहुतेक या निडारियान जे आहेत तर ते कसे असतात, मोस्टली मराईन ॲनिमल्स आहेत. ओनली फ्यू आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स. काहीच फक्त स्पीसीज अशा आहेत ज्या फ्रेश वॉटरमध्ये म्हणजे गोड्या पाण्यामध्ये राहतात. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स रॅडियली सिमेट्रिकल. तर यांच्यामध्ये आपल्याला रॅडियली सिमेट्रिकल दिसते, म्हणजे प्रत्येक रॅडियसमधून काय होतात आपण त्या प्लेनमधून आपण त्याचा सेक्शन घेतला सो दॅट हॅव टू इक्वल हॉल्स. तर याला आपण रॅडियल सिमेट्री असं म्हणतो. ही रॅडियल सिमेट्री या निडारियन्समध्ये आपल्याला दिसते. शिवाय जर्म लेयर्स आहेत तर त्याच्यामध्ये डिप्लोब्लास्टिक असतात, म्हणजे 2 जर्मिनल लेयर्स आर प्रेझेंट इन दिस ॲनिमल्स.
निडोब्लास्ट बिअरिंग टेंटाकल्स आर प्रेझेंट अराउंड द माउथ. तर याच्यामध्ये टेंटॅकल्स प्रेझेंट असतात, म्हणजे माउथ सेंटर आहे आणि त्याच्याभोवती काय असतात, टेंटॅकल्स प्रेझेंट असतात. टेंटॅकल्स आर युजफुल फॉर कॅप्चरिंग द प्रे, whereas निडोब्लास्ट इंजेक्ट द टॉक्सिन इन द बॉडी ऑफ प्रे. आता याच्यामध्ये टेंटॅकल्समध्ये काय असतात, हे निडोब्लास्ट ह्या सेल्स आहेत. निडोब्लास्ट काय आहे, त्या सेल्स आहेत ज्या या टेंटॅकलमध्ये प्रेझेंट असतात. ॲक्च्युली हे जे माउथच्या भोवती जे टेंटॅकल्स आहेत तर ते फूड कॅप्चर करण्यासाठी याचा यूज होतो. आणि निडोब्लास्ट या ज्या सेल्स आहेत त्या काय करतात, प्रेमध्ये म्हणजे भक्ष्यामध्ये टॉक्सिक सबस्टन्स जे आहेत तर ते इंजेक्ट करण्यासाठी वापरले जातात. आणि अशा प्रकारे इझिली काय होतं, यांच्यामध्ये इझिली हे काय करतात, प्रे कॅप्चर करतात म्हणजे भक्ष्य पकडतात. नाऊ दोज आर द युजफुल फॉर द प्रोटेक्शन टू. आता फक्त हे आपल्या प्रेसाठी हे काय करत नाहीत, त्याच्यासाठी हे युजफुल नसतं, शिवाय ते स्वतःच काय करतात, त्याच्यामध्ये प्रोटेक्शन सुद्धा करतात. म्हणजे या सेल ज्या आहेत निडोब्लास्ट त्याचा 2 वेजनी यांना काय होतो, यूज होऊ शकतं. एक तर फूड कॅप्चर करण्यासाठी आणि दुसरा प्रोटेक्शन, स्वतःचं जे प्रोटेक्शन आहे तर ते करण्यासाठी. त्याच्यानंतर याचे एक्झाम्पल्स बघूया. वेल नोन एक्झाम्पल आहे याच्यामधलं हायड्रा, देन ॲडॅम्सिया, तर याला सी ॲनिमोन असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर फिझॅलिया, याला पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर असं म्हटलं जातं कॉमनली. त्याच्यानंतर ऑरेलिया, ज्याला जेलीफिश म्हणून आपण काय करतो, ओळखतो. आणि कोरल्स जे आहेत, प्रवाळ ज्याला आपण मराठीत म्हणतो. तर हे सगळे जे एक्झाम्पल्स आहेत तर ते कशाचे आहेत, सिलेंट्राटा म्हणजेच निडारिया या फायलमचे आहेत. म्हणजे हा फायलम जे आहे तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितले. आता हे तुम्हाला माहिती आहे का बघा, डू यू नो बाथ स्पॉन्ज जो आहे, सो दिस इज अ ब्लॅक कलर्ड समवॉट राऊंड शेप्ड ॲनिमल. हा जो बाथ स्पॉन्ज आहे तर तो समवॉट काय असतो, स्पेरिकल शेप्ड असा राऊंड शेप्ड आहे आणि ब्लॅक कलरचा असतो. अँड द बॉडी इज मेनली मेड अप ऑफ फायबर्स ऑफ प्रोटीन, so that is the spongin, and due to this they have used for the good water holding capacity. आता हे जे या स्पॉन्जमध्ये म्हणजे हा जो ब्लॅक स्पॉन्ज जो आहे, बाथ स्पॉन्ज आपण म्हणतो त्याला, तर हे मेनली प्रोटीन जे आहे, प्रोटीन फायबर्स, त्या प्रोटीन फायबर्सनी काय झाले हे बनलेले आहेत आणि त्या प्रोटीन फायबरचं नाव आहे स्पॉन्जिन. तर यामुळे यांच्यामध्ये काय असतं, वॉटर होल्डिंगची कॅपॅसिटी आहे तर याची काय असते, हायर असतं, म्हणजे जास्तीत जास्त पाणी धरून ठेवण्याची काय असते, यांची कॅपॅसिटी असते. सो इट वॉज यूज्ड फॉर बाथिंग ड्युरिंग ओल्ड डेज. पूर्वीच्या काळी याचा बाथिंगसाठी म्हणजे आंघोळीसाठी याचा वापर केला जायचा. बिसाइड इट वॉज ऑल्सो यूज्ड फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द पिलोज अँड कुशन्स. त्याच्याशिवाय आणखीन याचा पिलोज म्हणजे उशी आणि जे काही कुशन्स असतात, तर जसं आता बऱ्याच ठिकाणी बसच्या किंवा व्हेकल्समध्ये बसण्यासाठी जे कोच असतात तर त्याच्यामध्ये जो स्पॉन्ज असतो तर तो पूर्वी काय केला जायचा, या बाथ स्पॉन्जपासून तयार केला जायचा. दीज आर वेअर ऑल्सो यूज्ड ॲज अ वेटिंग मटेरियल फॉर स्टिकिंग पोस्टल स्टॅम्प्स अँड काउंटिंग द करन्सी नोट. बऱ्याच ठिकाणी बघा पोस्टामध्ये किंवा बँकांमध्ये छोट्या काय असतं, एका छोट्या डब्यामध्ये एक स्पॉन्ज ठेवलेला असतो आणि तो नेहमी वेट ठेवलेला असतो म्हणजे ओला, आणि याच्यामुळे त्याच्यावर स्टिकिंग पोस्टल म्हणजे पोस्टाची तिकीट चिटकवण्यासाठी ते जे होलसेल भाग आहे तर त्याचा वापर केला जातो. किंवा बँकांमध्ये करन्सी म्हणजे नोटा मोजण्यासाठी, कारण काय होतात नोटा मोजताना त्या एकमेकांना चिकटतात, त्या चिकटू नये म्हणून त्या स्पॉन्जचा काय केला जातो, वापर केला जातो. म्हणजे स्पॉन्जला हात लावला, बोट लावला जातो आणि अशा प्रकारे काय होतं त्याचं हे आपण इझिली ह्या ज्या नोटा आहेत तर त्या मोजू शकतो. सो नाव नेक्स्ट वन इज फायलम प्लॅटिहेल्मिंथेस. आता बघूया पुढचा जो फायलम आहे तर तो फायलम प्लॅटिहेल्मिंथेस. आता याच्यामध्ये पण याचं काय बघा मिनिंग, प्लॅटिहेल्मिंथेस प्लेट लाईक. प्लेट म्हणजे कशी फ्लॅट असतात. सो जनरली ह्यांची जी बॉडी आहे, सो द ॲनिमल्स विच आर included in the platyhelminthes.
सो दे हॅव फ्लॅट बॉडी, त्यांची बॉडी कशी आहे, चपटी आहे असं आपण म्हणू शकतो. Therefore these are the platyhelminthes. Now see the characteristics of these. First characteristic, body of this animal is slender and flat like or leaf like or it is also a strip like. आता यांच्यामध्ये जी बॉडी कशी आहे बघा, फ्लॅट आहे. फ्लॅट म्हणजे अशी डॉर्सल आणि व्हेंट्रल साइडनी चपटी असं म्हणू शकतो. किंवा याच्यामध्ये लीफ सारखी बॉडी असू शकते किंवा स्ट्रिप म्हणजे जशी रिबन असते त्याप्रमाणे पण काय असते, बॉडी असू शकते. इट इज कॉल्ड एज अ फ्लॅटवर्म्स. आता याच्यामध्ये मेन जे काय याच्यामधले जे काय ॲनिमल्स आहेत तर यांना काय म्हटलं जातं कॉमनली, फ्लॅटवर्म्स म्हणजे चपटे कृमी असं याला म्हणू शकतो आपण. मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर एंडोपॅरासिटिक. आता हे याच्यामध्ये असणारे जे ॲनिमल्स आहेत तर ते मेनली कसे आहेत, एंडोपॅरासिटिक आहेत. एंडो म्हणजे इनसाइड, पॅरासाइट म्हणजे परजीवी. म्हणजे काही व्हर्टिब्रेट्स आहेत तर त्यांच्या शरीरामध्ये आतमध्ये काय असतात, जे रेडीमेड फूड आहे तर ते सक करण्यासाठी हे बॉडीच्या आतमध्ये प्रेझेंट असतात आणि दे आर पॅरासाइट्स, ते परजीवी असतात. म्हणजे दे कॅनॉट डायजेस्ट और दे कॅनॉट प्रोड्यूस देअर ओन फूड मटेरियल. सो दीज आर जनरली एंडोपॅरासाइट्स. नेक्स्ट बघा आपण, बॉडी इज एंडोपॅरासाइट्स आहेत. त्याच्यानंतर फ्यू आर फ्री लिव्हिंग अँड ॲक्वॅटिक. मात्र सगळेच एंडोपॅरासिटिक नाही, त्यांच्यामधले काही स्पीसीज काय आहेत, फ्री लिव्हिंग म्हणजे स्वतंत्रपणे राहणारे आहेत. आणि काही ज्या स्पीसीज आहेत तर त्या कशा आहेत, ॲक्वॅटिक आहेत म्हणजे त्या पाण्यामध्ये राहतात. देन बॉडी इज असिलोमेट म्हणजे बॉडी कॅव्हिटी काय असते, अपसेंट. अ मीन्स अपसेंट, सिलोम म्हणजे बॉडी कॅव्हिटी. यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी काय असते, अपसेंट असते. बॉडी सिमेट्री जी आहे तर ती बायलॅटरल आहे. म्हणजे याचे एका प्लेनमधून याचा आपण काय केलं, सेक्शन केला त्याच्या बॉडीचे दोन काय होतात, इक्वल पार्ट्स पडू शकतात. सो दिस इज अ बायलॅटरल सिमेट्री. देन देर आर दीज ॲनिमल्स आर ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स. यांच्यामध्ये काय हे कसे आहेत, ट्रिप्लोब्लास्टिक आहेत म्हणजे 3 जर्मिनल लेअर प्रेझेंट असतात. सो बॉडी इज मेड अप बाय 3 जर्म लेयर्स, एंडोडर्म, एक्टोडर्म अँड मिझोडर्म. एंडोडर्म जे आहे तर ते सगळ्यात आतल्या बाजूला, मिझोडर्म जो आहे तर तो मिडलला आणि एक्टोडर्म जे आहे तर ते सगळ्यात आउटर बाजूला असणारे हे जर्म लेयर्स याच्यामध्ये प्रेझेंट असतात. दीज ॲनिमल्स आर हर्मॅफ्रोडाइट. तर हे जे ॲनिमल्स आहेत तर ते कसे आहेत, हर्मॅफ्रोडाइट आहेत. म्हणजे कसले बघा, मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स आर प्रेझेंट इन सेम ॲनिमल बॉडी. त्या सेम ॲनिमलमध्ये म्हणजे त्या एकाच ॲनिमलमध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स पण आहेत आणि मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स बोथ आर प्रेझेंट. सो दीज ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज हर्माफ्रोडाइट ॲनिमल. म्हणजे यांना हर्माफ्रोडाइट ॲनिमल्स असं म्हटलं जातं. सी हिअर दीज ॲनिमल्स आर hermaphrodite animals. Now examples of these are planaria, liver fluke, tapeworm etc. याच्यामध्ये प्लॅनेरिया जो आहे तर तो फ्लॅट अशी काय आहे बॉडी असते आणि जनरली याचा लीफ लाईक काय असते स्ट्रक्चर असतं, जनरली थोडंसं लांबट आकाराचं. लिव्हर फ्लूक जो आहे तर तो पण काय आहे लीफ सारखा असतो आणि टेपवर्म मात्र कसा आहे पूर्ण स्ट्रिप लाईक याची काय आहे बॉडी आहे. त्याच्यानंतर बघा सरप्रायझिंग इन्फॉर्मेशन. तर कोरल्स याच्या आधी आपण बघितलं निडारिया, त्यांच्यामधलं हे एक्झाम्पल आहे कोरल ज्याला आपण प्रवाळ म्हणतो. कोरल्स आर प्रेझेंट इन द ओशन्स. या प्रवाळाची बेटाच्या बेटा या समुद्रामध्ये प्रेझेंट असतात. दीज रीफ्स आर ॲक्च्युली कॉलनीज ऑफ द स्पेसिफिक निडारियन्स. तर आपल्याला हे जे दिसतात ओशनमध्ये कोरल्स काय असतात रीफ्स दिसतात आपल्याला, याच्या कॉलनी दिसतात. तर ॲक्च्युली काय असतात त्या निडारियनच्या या कॉलनीज आहेत. अ प्रिशियस स्टोन कॉल्ड ॲज अ कोरल, पोवळा असं त्याला म्हटलं जातं. अँड द कोरल पावडर त्याला प्रवाळ भस्म असं म्हटलं जातं. दॅट इज यूज इन द आयुर्वेदा, दॅट इज डिराइव्ड फ्रॉम द दीज रीफ्स. तर जे काय कोरल्स काही वेळेस दागिन्यांमध्ये पोवळे वापरले जातात कोरल्स, तर हे या कोरल रीफपासून तयार करतात.
किंवा आयुर्वेदिक ट्रीटमेंट जे आहे तर त्याच्यामध्ये प्रवाळ भस्म वापरलं जातं, कोरल पावडर, ही पण या कोरलपासून तयार करण्यात येते. तर ही काय आहे, एक सरप्राइझिंग आपल्याला इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. आता नेक्स्ट फायलम जो आहे तर तो बघा, फायलम एस्केलमेंथिस. फायलम कोणता आहे, एस्केलमेंथिस. याच्यामध्ये एक्झाम्पल जे आहे तर ते एस्केरिस, याच्यावरून त्याचं नाव आपण लक्षात ठेवू शकतो, एस्केलमेंथिस. आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया आपण. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ही, बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज लॉंग, थ्रेड लाईक अँड सिलेंड्रिकल. यांच्या जे मध्ये बॉडी जी आहे तर ती काय आहे, लॉंग थ्रेड सारखी बॉडी असते, म्हणजे खूप अशी काय लांबट धाग्यांसारखी दिसणारी काय आहे बॉडी आहे, किंवा सिलेंड्रिकल, सिलेंडर सारखी काय असते बॉडी प्रेझेंट असते. दे आर कॉल्ड एज अ राऊंड वर्म्स. जनरली या प्रकारचे जे काही ॲनिमल्स आहेत त्यांना राऊंड वर्म म्हणजे गोल कृमी असं म्हटलं जातं. दीज ॲनिमल्स आर आयदर फ्री लिव्हिंग ऑर एंडोपॅरासाइट्स. आता यांच्यामध्ये काही स्पीसीज आहेत तर त्या कशा आहेत, फ्री लिव्हिंग म्हणजे पूर्णपणे स्वतंत्रपणे राहतात. काही स्पीसीज आहेत तर त्या काय आहेत, एंडोपॅरासाइट्स आहेत, म्हणजे व्हर्टिब्रेटच्या इनसाइड ऑफ द बॉडी या काय करतात, राहतात. फ्री लिव्हिंग ॲनिमल्स आर ॲज फ्री लिव्हिंग ॲनिमल्स आर आयदर ॲक्वेटिक ऑर टेरेस्ट्रियल. आता जे फ्री लिव्हिंग आहेत, स्वतंत्रपणे राहणार आहेत, तर ते एकतर काय असतील, ॲक्वेटिक ॲनिमल्स असतील किंवा टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर राहणारे प्राणी आहेत. देन नेक्स्ट सी, बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स आर नॉन सेगमेंटेड. यांच्यामध्ये जी बॉडी आहे तर ती कशी आहे, नॉन सेगमेंटेड अशी बॉडी आहे. आणि याच्यामध्ये दिस इज कवर्ड थ्रू द क्युटिकल. पण यांच्यामध्ये काय असतं, पूर्णपणे क्युटिकल काय असतं, याचं कवरिंग असतं. म्हणजे एकतर बॉडीवर काय असतात तर याच्यामध्ये सेगमेंट नाही आहेत. सेगमेंट म्हणजे युनिट्स, बॉडी डिवाइडेड इंटू स्मॉलर युनिट्स, अशा प्रकारचे युनिट्स यांच्यामध्ये दिसत नाहीत. पण यांच्यामध्ये जे काही क्युटिकल आहे तर ते मात्र काय आहे, क्युटिकल इज कवर्ड बाय बॉडी इज कवर्ड बाय क्युटिकल. बॉडी मात्र काय झाली आहे, क्युटिकलनी कवर झाली आणि विच इज अ टफ वन. तर इथं काय झालं, खूप अशी टफ अशी क्युटिकल प्रेझेंट असते. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. आता हे काय आहेत, तर हर्मॅफ्रोडाइट नाही, त्यांचे काय आहेत, युनिसेक्शुअल आहेत, म्हणजे बोथ सेक्सेस आर सेपरेट. दोन्ही पण सेक्सेस कसे आहेत, सेपरेट आहेत. एक्झाम्पल ऑफ दिस आर ॲस्कॅरिस. हे कॉमनली वेल नोन एक्झाम्पल आहेत. ज्याला इंटेस्टिनल वर्म्स असं म्हटलं जातं, म्हणजे लहान मुलांच्या आतड्यांमध्ये जे जंत होतात तर ते काय असतात, हे ॲस्कॅरिस असतात. फिलारिया वर्म किंवा लोया जे वर्म्स आहेत, तर हे सगळे एक्झाम्पल्स जे आहेत तर ते या ॲस्केलमेंथिसचे एक्झाम्पल आहेत असं आपण म्हणू शकतो. आता यांच्यामध्ये मोस्टली हे जे ॲस्केलिस वगैरे जे आहे तर यांच्या बॉडी दॅट इज कवर्ड बाय क्युटिकल. या क्युटिकलमध्ये काय होतात बघा, जरी ते काय असतात व्हर्टिब्रेट्सच्या शरीरामध्ये राहत असले तरी किंवा हे इंटेस्टाईनमध्ये राहत असले तरी त्यांचं डायजेशन जे आहे तर ते होतं नाही, बिकॉज देर इज अ क्युटिकल प्रेझेंट ऑन द बॉडी आणि विच इज मोस्ट टफ वन, टफ असल्यामुळं. आता हे सगळे झाले कॅरेक्टरिस्टिक्स ॲस्केलमेंथिसचे. आता पुढे बघा, नेक्स्ट जो फायला आहे फायलम ॲनिलिडा. यांच्यामध्ये काय स्पेसिफिसिटी आहे बघूया आपण. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज लॉंग, सिलेंड्रिकल अँड मेटामेरिकली सेगमेंटेड. यांच्यामध्ये जी बॉडी आहे तर ती मात्र काय आहे, लॉंग आहे, सिलेंड्रिकल आहे आणि शिवाय यांच्यामध्ये काय असतं, जे सेगमेंट्स आहेत तर ते मेटामेरिकली आहे. म्हणजे बॉडी ही स्मॉलर युनिटमध्ये डिवाइड झालेली आहे आणि हे युनिट फक्त बाहेरच नाही आहे, म्हणजे हे डिवायडेशन जे आहे बॉडीचं तर ते बाहेर नाही तर ते आतून पण आहे. जसं आतमध्ये आपण बघितलं, सेक्शन घेतला तर वेगवेगळे डिफरंट काय दिसतात आपल्याला, कंपार्टमेंट दिसतात. तर अशा प्रकारचे जे सेगमेंट्स आहेत तर त्याला मेटामेरिकली सेगमेंटेशन असं आपण म्हणू शकतो. हे काय झाले, मेटामेरिकली सेगमेंटेड बॉडी झाली. याच्यानंतर नेक्स्ट बघा, दीज ॲनिमल्स आर ट्रिप्लोब्लास्टिक, बायलॅटरली सिमेट्रिकल अँड यूसिलोमेट. बॉडी जी आहे तर ती काय आहे, ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, म्हणजे 3 जर्मिनल लेयर्स प्रेझेंट असतात. बायलॅटरली सिमेट्रिकल आहे, म्हणजे एका सेक्शनमधून आपण याची काय केला,
कट केला, याला सेक्शन घेतला आपण, तर त्याचे दोन इक्वल हॉल्समध्ये काय होतं, डिवायडेशन होतं. म्हणजे डिप्लोब्लास्टिक याची सिमेट्री जी आहे तर ती बायलॅटरल सिमेट्री आहे. शिवाय हे जे ॲनिमल्स आहेत तर ते यूसिलोमेट आहे, म्हणजे बॉडी कॅव्हिटी इज ट्रूली प्रेझेंट इनसाइड द ॲनिमल्स. देन मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर फ्री लिव्हिंग अँड फ्यू आर एक्टोपॅरासिट. याच्यामध्ये बरेचसे जे ॲनिमल्स आहेत तर ते फ्री लिव्हिंग आहे, म्हणजे एकटे एकटे राहणार आहे. बट फ्यू आर एक्टोपॅरासिट, पण काही आहेत एक्टोपॅरासिटिक, म्हणजे काय करतात ते बाहेरून येऊन स्किनमधून ब्लड सक करून घेणे, अशा टाईपचे काय आहेत हे एक्टोपॅरासिट, म्हणजे शरीराच्या बाहेर असणारे परजीवी. देन फ्री लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मे बी मराईन और फ्रेश वॉटर ड्वेलर्स ऑफ टेरेस्ट्रियल. आता याच्यामध्ये जे काय फ्री लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते एकतर मराईन असतील, फ्रेश असतील किंवा टेरेस्ट्रियल पण असू शकतात. सो दीज ॲनिमल्स आर आयदर हर्मॅफ्रोडाइट ऑर युनिसेक्शुअल, म्हणजे इथं काही स्पीसीज जे आहेत तर ते हर्मॅफ्रोडाइट दिसतात, म्हणजे बोथ सेक्सेस आर प्रेझेंट इन सिंगल ऑर्गॅनिझम, किंवा त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतं युनिसेक्शुअल नेचर पण दिसतं, म्हणजे फिमेल किंवा मेल जे आहेत तर ते सेपरेटली आपल्याला दिसतात. आता याचे एक्झाम्पल बघा काय आहेत, अर्फम, लीच, नेरीज एक्सेट्रा. ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फायलम दॅट इज द ॲनिलिडा. हे काय ॲनिलिडाचे काही आपण एक्झाम्पल बघितले आणि याच्या आधी काही काय केलेत आपण कॅरेक्टरिस्टिक बघितलेले आहे. आता नेक्स्ट फायलम बघा, फायलम आर्थ्रोपोडा जो आहे तर तो. आर्थ्रोपोडामध्ये पण काय बघा मिनिंग कसं आहे याचा आर्थ्रोपोडाचं. आर्थ्रो म्हणजे लेग्स आणि पोडा म्हणजे पाय. तर इथं हे जे ॲनिमल्स आहेत तर त्यांच्यामध्ये जॉईंटेड लेग्स प्रेझेंट आहेत, म्हणजे सगळे लेग्स जे आहेत एक काय नाही आहे, पूर्ण जॉईंटनी काय झाला आहे, हा लेग तयार झालेला आहे. सो दॅट इज द आर्थ्रोपोडा, म्हणून या फायलमला आर्थ्रोपोडा असं म्हटलं जातं. आता कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे, दी ॲनिमल्स हॅव जॉईंड टुगेदर हेन्स दे आर कॉल्ड ॲज द आर्थ्रोपोडा. आता हे जे ॲनिमल्स आहेत तर त्यांच्यामध्ये ॲपेंडेजिस म्हणजे लेग्स जे आहेत, फोर लेग किंवा हाइंड लेग, हे काय आहेत तर जॉईंटेड आहेत, म्हणजे जॉईंट झालेले आहेत, आणि म्हणून यांना काय म्हटलं जातं आर्थ्रोपोडा असं म्हणतात त्याला. हे काय आहेत आर्थ्रोपोडा आहे. नाव सी द प्लॅनेट अर्थ हॅज द हायेस्ट नंबर ऑफ ॲनिमल्स फ्रॉम दिस फायलम. सगळ्यात लार्जेस्ट जे फायलम आहे तर ती कोणती आहे, आर्थ्रोपोडा. आता क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो, लार्जेस्ट आर्थ्रोपोड लार्जेस्ट फायलम विच इज द लार्जेस्ट फायलम. तर आर्थ्रोपोडा इज द लार्जेस्ट फायलम. सो it is the largest phylum with a high successful animal in animal kingdom. तर याच्यामध्ये ही हायेस्ट आहेच, शिवाय काय आहे सक्सेसफुल टाईपची काय आहे फायलम आहे अमंग ऑल द ॲनिमल क्लासिफिकेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज ट्रिप्लोब्लास्टिक. यांच्यामध्ये जी बॉडी आहे तर ती कशी आहे ट्रिप्लोब्लास्टिक, म्हणजे 3 जर्मिनल प्रेझेंट असतात, मेसोडर्म, एंडोडर्म, मेसोडर्म आणि एक्टोडर्म. याच्यामध्ये these animals are found in all types of habitats ranging from deepest ocean to the highest mountains. याच्यामध्ये आता एक तर हा सगळ्यात लार्जेस्ट आहे, मोस्ट सक्सेसफुल असा फायलम आहे, आणि ॲनिमल्स आर फाउंड इन ऑल टाइप्स ऑफ हॅबिटॅट. प्रत्येक सगळ्याच प्रकारच्या आदिवासामध्ये आपल्याला ह्या दिसतात, आणि कुठून कुठल्या तर एकदम डीपेस्ट ओशन म्हणजे खूप खाली खोल समुद्राचा जो हॅबिट आहे तिथंपासून ते हायेस्ट माउंटन जे आहेत म्हणजे जे पर्वताची टोकं आहेत या टोकांपर्यंत सगळीकडे काय झालं आहे या आर्थ्रोपोडामध्ये जे ॲनिमल्स आहेत तर ते स्प्रेड झालेले आपल्याला दिसतात. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला व्हरायटीज ऑफ स्पीसीज दिसतात. बॉडी ही काय आहे ट्रिप्लोब्लास्टिक आहे, यूसिलोमेट आहे, आणि शिवाय बायलॅटरली सिमेट्रिकल पण आपल्याला दिसते. इथे आता बघा बायलॅटरली सिमेट्रिकल म्हणजे 2 इक्वल हॉल्समध्ये याचं डिवायडेशन होतं. त्याच्यानंतर यूसिलोमेट आहेत म्हणजे बॉडी कॅव्हिटी काय आहे ट्रू बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे. नेक्स्ट बघा कॅरेक्टरिस्टिक्स, बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स हिअर बॉडी इज
covered by a chitinous exoskeleton and that is present around the body. आता बॉडीच्या भोवती काय आहेत, त्याच्यामध्ये एक्झोस्केलेटन आहे आणि ते चिटिनस काय असते हे एक्झोस्केलेटन प्रेझेंट आहे. दीज ॲनिमल्स आर अ युनिसेक्शुअल. याच्यामध्ये मात्र काय हे मेल आणि फिमेल जे सेक्सेस आहेत तर ते सेपरेट असलेले आपल्याला दिसतात. एक्झाम्पल बघायचं, क्रेब आहे, स्पायडर, स्कॉर्पियन, मिलीपीड, सेंटीपीड, कॉकरोच, then butterfly, honey, all these are ranging from the varieties of the animals which have jointed legs, and this is the highest type of phylum. Now next see, let us think about this, what types of the benefit and human occurs in the human from the animal to phylum Arthropoda. त्याच्यामध्ये कोणकोणते बेनिफिट्स आहेत किंवा हार्म्स आहेत या ह्युमनमध्ये किंवा हार्म याची करण्यासाठी. तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, विच आर द ॲनिमल्स फ्रॉम द फायलम आर्थ्रोपोडा दोज हॅव शॉर्टेस्ट अँड लॉंगेस्ट लाईफ स्पॅन. तर इथं तुम्ही हे शोधून काढू शकता, या फायलम आर्थ्रोपोडामध्ये सगळ्यात शॉर्ट आणि सगळ्यात लॉंगर लाईफ स्पॅन कुणाचा आहे हे शोधून काढू शकता. थर्ड वन इज वाय हॅज इट बीन सेड दॅट ओनली इन्सेक्ट डायरेक्टली कम्पीट विथ द ह्युमन्स फॉर फूड. हे आता याच्याविषयी काय करा, थिंक, याच्याविषयी विचार करू शकता. नाव सी द नेक्स्ट फायलम इज द फायलम मोलुस्का. सो दिस इज द 7th फायलम. मोलुस्का, that is the meaning is soft body. So the animals which are present in this phylum having soft body. तर यांची बॉडी कशी आहे, सॉफ्ट आहे. या ॲनिमल्स ज्या काय आहेत फायलम मोलुस्कामध्ये प्रेझेंट असतात त्यांच्यामध्ये. आता याची कॅरेक्टरिस्टिक्स बघूया आपण. फर्स्ट सी, बॉडी ऑफ दीज ॲनिमल इज सॉफ्ट अँड स्लिमी. यांची बॉडी कशी आहे, सॉफ्ट आणि स्लिमी म्हणजे बुळबुळीत. हेन्स दे आर रेफर्ड ॲज अ मोलुस्का. म्हणून यांना काय म्हणतात, मॉलुस्क असं म्हटलं. दिस इज द सेकंड लार्जेस्ट फायलम. ही काय आहे, सेकंड लार्जेस्ट म्हणजे सगळ्यात लार्जेस्ट आहे आर्थ्रोपोडा आणि त्याच्यानंतर नंबर येतो तो मॉलुस्काचा. सो दिस इज द सेकंड लार्जेस्ट फायलम इन द ॲनिमल किंगडम. नेक्स्ट वन सी, दीज ॲनिमल्स आर ॲक्वॅटिक ऑर टेरेस्ट्रियल. तर याच्यामध्ये काही जे ॲनिमल्स आहेत तर ते ॲक्वॅटिक आहेत, काही स्पीसीज काय आहेत, टेरेस्ट्रियल आहेत. मोस्ट ऑफ द ॲक्वॅटिक मोलुस्का आर प्रेझेंट इन मराईन वॉटर. तर हे काय आहेत, मराईन आहेत. म्हणजे जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत तर ते मोस्टली कुठे सापडतात, सी वॉटरमध्ये. ओनली फ्यू आर प्रेझेंट इन द फ्रेश वॉटर. नेक्स्ट सी, बॉडी ऑफ दीज ॲनिमल इज अ ट्रिप्लोब्लास्टिक. त्यांच्यामध्ये जी बॉडी आहे तर ती ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, म्हणजे 3 जर्मिनल लेयर्स प्रेझेंट आहेत. युसिलोमेट आहे, म्हणजे ट्यूब बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट. नॉन सेगमेंट आहे, बॉडीवर कुठल्याही प्रकारचे सेगमेंट्स युनिट प्रेझेंट नाहीत. आणि सॉफ्ट बॉडी आहे, एकदम मऊ अशी काय आहे बॉडी असते. एक्सेप्ट द ॲनिमल्स लाईक स्नेल. स्नेलसारखे काही जर ॲनिमल्स सोडले तर या ॲनिमल्समध्ये आपल्याला बायलॅटरल सिमेट्रिकल बॉडी दिसते. म्हणजे काही एक्सेप्शनल केसेस सोडल्या तर बहुतेक या फायलममध्ये प्रेझेंट असणारे जे ॲनिमल्स आहेत दे शो द बायलॅटरल सिमेट्री. म्हणजे एका प्लेनमधून आपण काय केलं, याला सेक्शन केला तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 इक्वल हॉल्स मिळतात. याची तर बॉडी डिवाइड इंटू 3 डिव्हिजन्स. मेनली यांच्यामध्ये बॉडीचे 3 डिव्हिजन्स पडतात. त्याच्यापैकी फर्स्ट आहे हेड, देन सेकंड वन फूट अँड व्हिसरल मास. हेड, फूट आणि व्हिसरल म्हणजे जो नाजूक जो भाग आहे तर तो त्याला व्हिसरल मास असं म्हटलेलं आहे. व्हिसरल मास इज कवर्ड बाय द मॅन्टल. हा जो व्हिसरल मासचा जो पार्ट आहे तर त्याच्या भोवती मॅन्टलचं काय असतं, कवरिंग आहे. दिस मॅन्टल सिक्रेट्स एक्सटर्नल और इंटरनल और इवन शेल दॅट मे बी एक्सटर्नल और इंटरनल. तर हे जे मॅन्टल जे आहे तर त्यांच्यामध्ये मॅन्टल हे मॅन्टलमधून एक काही सिक्रेशन्स बाहेर पडतात. तर हे काय असतात सिक्रेशन जे आहे तर ते हार्ड असतं.
आणि कसं असतं हे कॅल्केरियस म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट पासून काय होतं हे बनलेलं असतं. याला शेल म्हटलं जातं. सो दिस इज कॉल्ड ॲज अ शेल. सो धिस शेल मे बी इंटरनल ऑर एक्सटर्नल. हे शेल जे आहे तर ते तर बॉडीच्या आतमध्ये प्रेझेंट असेल किंवा बॉडीच्या भोवती कवर्ड असेल. तर काहीमध्ये सगळ्यांमध्येच हे प्रेझेंट असेल असं नाही. सो इन सम दिस इज ॲब्सेंट. काहींमध्ये ते काय असतं ॲब्सेंट असतं. आता नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक बघा. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल म्हणजे मेल आणि फिमेल ॲनिमल्स आहेत तर ते काय आहे सेपरेट आहे. एक्झाम्पल्स ऑफ दीज आर बायवॉल्व, स्नेल, ऑक्टोपस. हे काय सगळे ॲनिमल्स जे आहेत तर ते या फाईलमध्ये इन्क्लूड आहेत. दिस इज अबाउट द डिफरंट फायलम्स. आता याच्यानंतर जे नेक्स्ट फायलम जे आहेत तर ते त्याच्याविषयी आपण काय करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया.